चिकन मसाला बघू शकता 5 ते 7 मिनिटात तयार होणारा चिकन मसाला मी केला आहे. जास्त वेळ पण नाही लागत. खूप कमी वेळात तयार होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो. इथे मी कोणतंही वाटण वगैरे याच्यामध्ये टाकलेलं नाहीये आणि पाणी सुद्धा ह्याच्यात वापरलं नाहीये. तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेला आहे आपला चिकन मसाला. एकदम चमचमीत आणि झणझणीत तयार झालेला आहे. खरंच 7 मिनिटात 5 ते 7 मिनिटात खरंच तयार होतो. तुम्ही पण नक्की करून बघा आणि खायला खरंच खूप मस्त झालेला आहे. चला रेसिपी बघूया. इथे एक मिडियम साईजचा मी कांदा घेतला आहे. कधी पण कांद्याचा ना वरचा भाग असा काढून टाकायचा, म्हणजे कांदे छान असे मोकळे आणि लच्छे छान निघतात कांद्याचे. बघू शकता. आता हे कांदा आपल्याला थोडासा बारीकच कापून घ्यायचा आहे. जास्त मोठा वगैरे ठेवायचा नाहीये. बारीक बारीक छान कट करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने करा. चिकन मसाला खूप मस्त होतो आणि जास्त पसारा वगैरे होत नाही. फटाफट तयार होतो. चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. छान लागतंय. आता कांदा कट करून झालेला आहे. आता लसूण पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. छान कापून घ्यायचा आहे बारीक बारीक. लसूण पण आपल्याला बारीक कापून झालेला आहे. तर मी तर थोडीशी अद्रक घेतली आहे, ती सुद्धा आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे. जर मिक्सर मधून काढायचं असलं तर मिक्सर मधून सुद्धा काढू शकता किंवा वाटून सुद्धा घेऊ शकता खलबत्त्यामध्ये. ते मी इथं असंच वापरत आहे. कापून सगळं साहित्य मी कापूनच घेत आहे. तर आता ही कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्याला थोडीशी छान कापून घ्यायची आहे बारीक बारीक. बघू शकता सगळं आपल्याला छान व्यवस्थित बारीकच कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी मिरची पण एकच मिरची घेतली आहे. जास्त मिरच्या घ्यायच्या नाहीयेत आपल्याला. एक मिरची छान मधातून मी कट करून घेतली आहे. आता मी ते चिकन घेतलं आहे. चिकन आहे 250 ग्राम. चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आमची लाईट गेली होती ना, म्हणून मी इथे टॉर्च लावून चिकन मसाला बनवत आहे. तर ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकला आहे. रेडीमेड चिकन मसाला वापरायचा. मस्त चिकन मसाला आपला पण तयार होतो. त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद पण टाकली आहे आणि 3 ते 4 चमच आपल्याला दही टाकायचं आहे. दही कधी पण आंबट वापरायचं नाही. कमी आंबट असलेलंच दही घ्यायचं कधी पण, म्हणजे चिकन मसाला खूप मस्त होतो. बघू शकता. आता याच्यामध्ये ना आपण एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता ना कापून, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे अद्रक पण टाकायची आहे आणि लसूण पण आणि कोथिंबीर आणि एक आपली मिरची आपण कापून घेतली होती ना, ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. खरंच तुम्ही करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सॉरी, माझ्याकडून लाल तिखट टाकायचं राहिलं होतं. तिथे 1 चम्मच मी लाल तिखट पण टाकलं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे 1 तासासाठी असंच मॅग्नेट करू शकता. झाकून ठेवायचं. जर वेळ नसेल तर 15-20 मिनिटे तरी ठेवावं लागेल, कारण चिकन मसाला खूप मस्त होतो मॅग्नेट करून ठेवलं ना. तर आता इथे मी छोटं कुकर घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं कधी पण, म्हणजे चिकन मसाला खूप छान होतो. आता तेल आपलं खूप छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपलं मॅग्नेट केलेलं चिकन आपण टाकणार आहोत. तर बघू शकता. आणि लगेच कुकरचं ढक्कन लावून घ्यायचं आहे. फक्त आलादी ठेवायचं, म्हणजे जास्त असं स्विच तर लावायचं नाही. फक्त नॉर्मली ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर. तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे ढक्कन, म्हणजे मसाल्याचा वास बाहेर जाणार नाही आणि चिकनमध्ये छान मसाल्याचा वास पण उतरेल आणि चिकन आपलं खूप मस्त होईल. बघू शकता 1 मिनिट असं झाकून ठेवायचं होतं. 1 मिनिट झालेलं आहे. आता चिकन छानपैकी आपण सगळं मिक्स करून घेऊया. बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे. आता फक्त आपल्याला 2च शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. जास्त करून नाही घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये खूप छान चिकन शिजते आणि हे कमी गॅसवरच आपल्याला 2 शिट्ट्या छान करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे मोठं कुकर असेल तर 3 शिट्ट्या करायच्या आणि गॅस फुल ठेवायचा. जर छोटा असेल ना कुकर तर 2च शिट्ट्या करायच्या आणि गॅस कमी ठेवायची. तर बघू शकता आपल्या दोन्ही शिट्ट्या झालेल्या आहेत आणि 2 शिट्ट्या झाल्यावर 10 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं. 10 मिनिटं झाल्यावर मग कुकरचं ढक्कन उघडायचं आणि मग बघायचं. बघू शकता किती मस्त झालेलं आहे चिकन आणि चिकन पण आपलं मस्त असं शिजलेलं आहे आणि खायला तर खरंच खूप मस्त झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे. बघू शकता. आता हे बघा चिकन पण किती मस्त आपलं शिजलेलं आहे. 2च शिट्ट्यामध्ये कुकर आपलं 2 शिट्ट्यामध्ये चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे. बघू शकता. आणि खायला खरंच खूप छान झालं होतं.
तुम्ही या पद्धतीने करा. जास्त पसारा पण होत नाही आणि फटाफट चिकन मसाला तयार होतो. बघू शकता. आता प्लेटीत पण काढून दाखवते मी. मस्त झालेलं आहे बघा आणि कलर तर बघू शकता. खरंच खूप टेस्टी झालं होतं खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.